देवलसिंग पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये प्रामाणिक आणि वास्तविकतेवर आधारित मार्गदर्शन मिळावं असं या आपल्या सेमिनारचा मूल उद्देश आहे. ठीक आहे. आजचे आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर ईश्वर सोनगिरे सर. तर ईश्वर सोनगिरे सरांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. सोनगिरे सर दीपस्तंभ परिवाराचे सदस्य आहेत. साधारण स्थापनेपासून सर संस्थेसोबत आहेत. सरांचं शिक्षणशास्त्र विषयामध्ये PhD झालेलं आहे. तर आज सोनगिरे सर आपल्याला इंग्लिश या विषयावर मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीचे 40 मिनिटं सर आपल्याला मार्गदर्शन करतील. नंतर आपले काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या त्या कमेंट मध्ये शेअर करा आणि ते प्रश्न तुम्हाला इकडे शिक्षकांना शेअर केले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला शिक्षक त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देतील. ठीक आहे. बघा, दीपस्तंभ मार्फत काउन्सिलिंग हे सर्वांना अवेलेबल आहे. तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही 9922004191 या नंबरवर SMS करायचे आहेत तुमचे प्रश्न. तुमच्या प्रश्नांना इकडून उत्तरं दिले जातील. ठीक आहे. तर मी सोनगिरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं सत्र सुरू करावं. सोनगिरे सर. Yes, sir. Thank you very much, Deval sir. I again welcome to all of you for this English grammar demo lecture. I assure you, you will get benefits of this lecture, definitely. Yes, my dear friends, बघा, इंग्रजी हा विषय जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांना कॉमन आहे. तुम्ही राज्यसेवा घ्या, PSA, STA, STI एक्झाम घ्या, बँकिंग घ्या, CTET घ्या किंवा TET असेल किंवा इतर कोणत्याही ज्या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात UPSC, MPSC मार्फत, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, बँकिंग सेक्टर मार्फत, IBPS असेल किंवा SBI असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांना इंग्रजी हा विषय कंपल्सरी आहे, है ना. म्हणजे आपल्याला या विषयाला ऑप्शन मध्ये ठेवून चालणार नाहीये. राज्यसेवेचा विचार केला तर जवळपास 100 मार्काला इंग्रजी व्याकरण आहे. इंग्रजी हा विषय आहे. 2 भागात त्याची विभागणी केली आहे. 50 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह पेपर राहतो आणि 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह. 50 मार्काच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर मध्ये 25 मार्काचा निबंध आहे, 15 मार्काचं भाषांतर आहे, 10 मार्काचं प्रिसाइज रायटिंग आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर जो आहे त्यामध्ये जवळ ग्रामर आपण सगळं बोलणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच पासून तर ऍडव्हान्स समजला जाणारा क्लॉज इथपर्यंत, कॉम्प्रहेन्शन पर्यंत सर्व टॉपिक्स त्यामध्ये कव्हर होतात. सगळे टॉपिक्स आहेत ग्रामरला, कुठेही आपल्याला सुटका नाहीये कुठल्याही टॉपिक पासून. PSA ला 30 मार्क्सला इंग्रजी व्याकरण आहे, बँकिंगला 30, 40, प्री मेन्स अशा दोघं परीक्षांना आहे. TET, CTET तुम्ही फेस करत असाल त्याला सुद्धा 30 मार्काला व्याकरण आहे 30 मार्क्सला, आणि इतर स्पर्धा परीक्षांना सुद्धा. 3 गोष्टींवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी फोकस केलं पाहिजे इंग्रजी या विषयाच्या बाबतीत: व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि कॉम्प्रहेन्शन. व्होकॅब्युलरी मध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करायचं? फक्त शब्द आणि त्यांचे अर्थ पाठ करायचे का, किंवा स्पेलिंग्स पाठ करायचे का? तर नाही. बघा, त्यामध्ये बरेच भाग येतात. सिनॉनिम्स आहे, सिमिलर वर्ड्स आपण ज्यांना म्हणतो, समानार्थी शब्द, अँटॉनिम्स, अपोजिट वर्ड्स, यावर प्रश्न विचारले जातात. वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर प्रश्न असतात. शब्द समूहासाठी एक शब्द यावर प्रश्न असतात. इडियम्स, फ्रेजेस, म्हणी, वाक्प्रचार यावर बरेच प्रश्न विचारले जातात. होमोनिम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्स यावर देखील प्रश्न असतात. कदाचित हे तुमच्यासाठी नवीन असू शकतं, होमोनिम्स, होमोफोन्स किंवा होमोग्राफ्स म्हणजे काय. तर एक उदाहरण देऊन सांगतो. होमोनिम्स, उदाहरणार्थ फेस हा शब्द आहे. फेस, फेस या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो चेहरा
दुसरा अर्थ होतो फेस हे क्रियापद आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्थ घेतला जातो सामोरे जाणे. आय फेस द प्रॉब्लेम्स, आय एम फेसिंग द प्रॉब्लेम्स. त्या ठिकाणी फेस हे काय आहे तर क्रियापद आहे, आणि फेस म्हणजे चेहरा असा अर्थ घेतला तर ते नाऊन आहे. म्हणजे फेस हा एकच शब्द आहे, स्पेलिंग सेम आहे, उच्चार तोच आहे, पण त्याचे दोन अर्थ निघतायत. अशा एखाद्या शब्दाचे जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्थ घेतले जातात तेव्हा त्यांना म्हणतात होमोनिम्स. त्याचप्रमाणे होमोफोनची संकल्पना, हे एकच उदाहरण दिलं मी. काही शब्दांचे 3-3, 4-4 अर्थ होतात. उदाहरणार्थ आता आर्टिकल हा शब्द सगळ्यांना परिचित आहे. आर्टिकल्स ग्रामर मध्ये उपपदे ए अँड द असा अर्थ घेतला जातो, है ना. आर्टिकलचा दुसरा अर्थ आहे लेख. दिस आर्टिकल इज पब्लिश्ड इन द न्यूजपेपर. लेख, वर्तमानपत्रात प्रकाशित होणारा लेख, असा एक अर्थ आहे आर्टिकलचा. आणखी एक अर्थ आहे वस्तू. आपण गिफ्ट आर्टिकल्स म्हणतो, भेट वस्तू, है ना. असे 3 ते 4 अर्थ आर्टिकल या शब्दाचे होतात. तर हे होमोनिम्स आहेत. होमोफोन्स म्हणजे काय तर उच्चार सारखा, स्पेलिंग्स वेगळे. उदाहरणार्थ सी, SEAC आणि SEEC, दोघांचा उच्चार सारखा आहे, स्पेलिंग वेगळे आहेत आणि अर्थ वेगळे आहेत. सी म्हणजे समुद्र, SEEC म्हणजे पाहणे. दीज आर होमोफोन्स. यांना होमोफोन्स म्हटलं जातं. होमो म्हणजे सारखा, फोन म्हणजे ध्वनी, ज्याचा उच्चार सारखा आहे, आवाज ऐकायला सारखा येतोय, उच्चारण ज्याचं सारखं होतंय, त्यांना म्हणतात होमोफोन्स. त्याचप्रमाणे होमोग्राफची संकल्पना आहे. काही पुस्तकांमध्ये होमोनिम्स आणि होमोग्राफ सेम दिलेले आहेत, म्हणजे उच्चारात थोडा फरक होतो. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. बघा, हा शब्द आहे TEAR. तुम्ही याला टीयर पण वाचू शकतात आणि याला टेअर पण वाचू शकतात. दोघे पद्धतींनी वाचतात. टीयर वाचलं तर अर्थ होईल नाऊन, टेअर वाचलं तर पाळणे असा अर्थ होईल वर्ब. हे आहेत होमोग्राफ. ओके, अशी बरेच शब्द आहेत होमोग्राफची. तर होमोनिम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्स याच्यावर डायरेक्ट प्रश्न येत नाही, पण याच्याशी संबंधित, याच्यावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणून व्होकॅब्युलरी मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर ग्रामर. मी 3 गोष्टींवर फोकस ठेवायला सांगितलं, व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन. व्होकॅब्युलरी बद्दल एवढं आहे. ग्रामर, व्याकरण. व्याकरण आपण बालपणापासून अभ्यासतोय. 5वी, 6वी, 7वी इयत्तेपासून आपलं ग्रामरवर अभ्यास सुरू आहे, आणि आजही ग्रामर आपल्याला सोडत नाहीये. आजही स्पर्धा परीक्षांना ग्रामर कंपल्सरी आहे. इंग्रजी व्याकरण कंपल्सरी आहे सगळ्यांना, है ना. आणि ग्रामर कोणतं, जे आपण बालपणी शिकलोय तेच आहे, फक्त तेव्हा प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, आता वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. थोडं डिफिकल्टी लेवलला आपल्याला प्रश्न विचारले जातील या ठिकाणी. स्पॉट द एरर जो टॉपिक नसतो शालेय स्तरावरती, तो आता या म्हणजे स्पर्धा परीक्षांना त्याच्यावर प्रश्न येतात. तर कोणकोणते भाग आहेत ग्रामर मध्ये, हे सगळे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट, आर्टिकल्स, टेन्सेस, टाइप्स ऑफ सेंटेन्स, ट्रान्सफॉर्मेशन, सिंथेसिस, क्लॉजेस अँड काइंड्स ऑफ सेंटेन्स, फिगर्स ऑफ स्पीच आणि मूड. हे सगळे टॉपिक अतिशय डिटेल मध्ये शिकवले जातील, पूर्ण व्यवस्थित, एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत. तुम्ही कुठलंही ग्रामरचं पुस्तक घेतलं, एक वेळा हे सगळं ग्रामर आपल्या दीपस्तंभ मधून शिकल्यानंतर तुम्हाला व्याकरण कुठल्याही पुस्तकातनं वाचायची गरज पडणार नाही, आय अश्युअर यू. तर हे सर्व टॉपिक पूर्ण व्यवस्थित सविस्तरपणे शिकवले जातात, त्या बेसिक पासून तर. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आता मी स्पर्धा परीक्षा देतोय, पण मला इंग्रजी तर फक्त वाचता येतो, पण ग्रामर म्हणजे काय माहीतच नाहीये, त्याला सुद्धा पूर्ण समजेल. आणि ज्याचं बऱ्यापैकी थोडंफार झालेलं आहे, त्याला सुद्धा यात आणखी काय नवीन आहे याच्याबद्दल निश्चितच माहिती मिळेल. पार्ट्स ऑफ स्पीचच्या बाबतीत विचार केला तर बघा, कोणकोणते टॉपिक आहेत पार्ट्स ऑफ स्पीचचे. शब्दांच्या जाती कोणकोणत्या शिकवल्या जातील, किती शिकवल्या जातील, कितपत डेप्थ मध्ये शिकवल्या जातील. तर नाऊन, नाऊन म्हणजे नाम, त्याच्या टाइप्स ऑफ नाऊन, नामाचे प्रकार आहेत, एकूण 5 प्रकार आहेत. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन. या 5ही नामाचे प्रकार जे आहेत, यांची वैशिष्ट्ये काय आहेत, याच्यापैकी काउंटेबल कोणते आहेत, अनकाउंटेबल कोणते आहेत, कोणाचं एकवचन होऊ शकतं, कोणत्या नामाचं अनेक वचन होऊ शकत नाही, कोणाचं एकवचनच असतं कायम. या सगळ्या गोष्टी टाइप्स ऑफ नाऊन मध्ये क्लिअर होतात. केसेस ऑफ नाऊन, नामाच्या विभक्ती. मराठी व्याकरणाच्या बाबतीत विचार केला तर एकूण 8 विभक्ती आहेत.
प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन अशा 8 विभक्ती आहेत. पण इंग्रजी व्याकरणात फक्त 5 विभक्ती आहेत. कोणकोणत्या 5 विभक्ती आहेत? नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, डेटिव्ह केस, पॉझेसिव्ह केस आणि व्होकेटिव्ह केस अशा फक्त 5 विभक्ती आहेत नाऊनच्या इंग्रजीत. आलं का लक्षात? मराठीत विभक्ती हे नामाला जे प्रत्यय लागतात, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे सलाते, सलानाते, ऊन, हून, ने, ही, शी, चा, ची, चे, षष्टी विभक्ती. तसं इंग्रजीत असले कुठे कुठे प्रत्यय आहेत, असले प्रत्यय नाही आहेत इंग्रजीत. मग इंग्रजीत विभक्ती कशावरनं ठरतात? नामाचा वापर वाक्यात कुठं केला जातोय, त्याचं फंक्शन काय होतंय त्या ठिकाणी, त्यावरनं विभक्तीचे प्रकार ठरतात इंग्लिशमध्ये. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे सब्जेक्टच्या जागी वापरली जाते, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे ऑब्जेक्टच्या जागी, पॉझेसिव्ह केस म्हणजे मराठीतली षष्टी विभक्ती. है ना, हे सगळं माहिती असलं पाहिजे. याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. पॉझेसिव्ह केसवर प्रश्न येतात. नंबर, नंबरचा अर्थ संख्या असाही होतो. नंबरचा अर्थ दुसरा अर्थ आहे वचन, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. या ठिकाणी तोच अर्थ घेतलाय. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, एक वचन आणि बहुवचन किंवा एक वचन आणि अनेक वचन असे वचनाचे 2 प्रकार आहेत. आलं लक्षात? नंबरचा दुसरा अर्थ संख्या असा आहे, तिसरा अर्थ बधीर असाही अर्थ होतो. नंब, नंब म्हणजे बधीर होणे आणि जो होऊन जातो त्याला म्हणतात नंबर. असे 3 अर्थ आहेत. म्हणजे आताच मी सांगितलं तुम्हाला व्होकॅब्युलरी मध्ये हा भाग की याला होमोनिम्स म्हटलं जातं. सेम वर्ड, सेम स्पेलिंग, सेम प्रोनाउन्सिएशन, बट मीनिंग्स आर डिफरंट as per the requirement of the sentence of the verb. Meanings are different. That word is called as homonyms. So number म्हणजे वचन, एक वचन, अनेक वचन, एक वचन, अनेक वचनाचे बरेच नियम आहेत. तुम्ही म्हणाल एकदम सोपा प्रकार आहे, पण याच्यात पण डेप्थ आहे, है ना? उदाहरणार्थ डेटा हा शब्द आपण ऐकलाय. डेटा मोबाईल मध्ये असतो, डेटा कम्प्युटरचा डेटा असतो. डेटा म्हणजे माहिती एक प्रकारची कच्च्या स्वरूपातली माहिती म्हणजे डेटा. डेटा हा सिंग्युलर वर्ड आहे की प्लुरल वर्ड आहे, एक वचन आहे की अनेक वचन आहे? तर डेटा हा अनेक वचनी शब्द आहे. याचा एक वचनी आहे डेटम, पण हा कधीच वापरत नाही. डेटा वापरतात काय? माहिती ही अनेक वचनी स्वरूपातच कन्सिडर केली जाते. डेटम सिंग्युलर आहे, है ना? मग कसं काय अनेक वचन झालं बघा, च्या जागी ए वापरला असं अनेक वचन झालं. मग असंच अनेक वचन मीडियम, MEDIUM, मीडियम याचं अनेक वचन होतं. हा UM कट होतो आणि या जागी ए लागतो. मीडिया, मीडियमचं अनेक वचन मीडिया. अजेंडमचं अजेंडा. मग असे बरेच नियम आहेत एक वचन अनेक वचन करण्याचे. आपल्याला वाटतं फक्त एस आणि ES वापरला तर अनेक वचन होऊन जातं. हा सगळ्यात बेसिक नियम झाला आणि हा बऱ्याच नामांसाठी उपयोगी पडणारा हा नियम आहे. बऱ्याच नामांना लागू पडतो. मोठा नियम आहे हा. बरेच शब्द यामध्ये येतात, कव्हर होतात. पण या व्यतिरिक्तही बरेच नियम आहेत एक वचन अनेक वचन करण्याचे, ते आपल्याला यातनं समजतील. ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन. दुसरा पार्ट्स ऑफ स्पीच प्रोनाउन, सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार: पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, इनडेफिनेट प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन, है ना, रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक प्रोनाउन. आणि मग त्यांचा वेगवेगळा वापर. मग त्याच्यातल्या विभक्ती परत, जसं आय ही प्रथम आहे मराठीतली, म्हणजे नॉमिनेटिव्ह केस आहे इंग्रजीतली. याची मी ही झाली ऑब्जेक्टिव्ह केस. माय ही झाली पॉझेसिव्ह, याला पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं आणि याचं पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हटलं जातं माइनला. माय आणि माइन या दोघं शब्दांचा अर्थ सारखा आहे, माझा, माझे, माझी, है ना? मग या विभक्ती झाल्या, पॉझेसिव्ह केस झाल्या इथं, माय आणि माइन. ठीक आहे. मग हे आय, मी, माय या विभक्तीचे प्रकार आहेत. तर सर्वनामामध्ये सुद्धा विभक्ती आहेत, त्या आपल्याला माहिती पडतात. त्या माहिती पाहिजेत, त्याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. सर्वनामाचे जे प्रकार आहेत तेच बरेचसे ऍडजेक्टिव्हचे प्रकार आहेत. ओके. म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, धीस, दॅट, दीज, दोज, तेच ऍडजेक्टिव्हचे प्रकार पण आहेत. धीस, दॅट, दीज, दोज. मग कसं कोणाला प्रोनाउन म्हणायचं, कोणाला ऍडजेक्टिव्ह म्हणायचं, त्यांचा वापर जो आहे वाक्यातला नामासोबत असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह कन्सिडर केलं जातं. नामाशिवाय वापरलं त्याला तर तेव्हा प्रोनाउन कन्सिडर करतात, है ना? व्हर्ब, क्रियापदावर प्रश्न असतात. क्रियापद हा टॉपिक आपण डिटेलमध्ये शिकून घेतो. व्हर्ब, टाइप्स ऑफ व्हर्ब, त्याच्यात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब.
मेन व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. पुन्हा ऑक्झिलरी मध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मोडल ऑक्झिलरी. प्रायमरी मध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत, फॉर्म्स ऑफ टू बी, फॉर्म्स ऑफ टू डू, फॉर्म्स ऑफ टू हॅव. दीज आर प्रायमरी ऑक्झिलरीज. मग कशाला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरीज? मोडल ऑक्झिलरी कोणते आहेत? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. एकूण मुख्य 13 मोडल ऑक्झिलरी आहेत आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही आहेत इतर सहाय्यकारी क्रियापद है ना, त्याचा समावेश यामध्ये होतो वर्ब मध्ये. ऍडव्हर्ब, ऍडव्हर्बचे प्रकार आहेत, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय, प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय आणि इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. हे झाले एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. ह्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला या 8 जाती माहिती असल्याच पाहिजे. या न शिकता जर ग्रामर शिकण्याचा प्रयत्न केला, शिकलेत, तर बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणींचं सोल्युशन पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच पाहावं लागतं, शब्दांच्या जातीमध्ये यावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून ग्रामर शिकायचं असेल तर इथून सुरुवात झाली पाहिजे. दिस इज द फर्स्ट स्टेप. शब्द आणि त्याची जात कोणती आहे? इंग्रजीत वाक्य जी तयार होतात ती शब्दांपासून तयार होतात आणि प्रत्येक शब्दाची जात ठरलेली आहे, त्याची जागा ठरलेली आहे वाक्यातली, बरोबर आहे. आणि ती जागा कशी ठरलेली आहे? त्याच्या जातीवरनं, म्हणजे त्याच्या पार्ट्स ऑफ स्पीच वरनं, त्याच्या प्रकारावरनं. उदाहरणार्थ साधं उदाहरण देतो. नाम असेल, नामाचा वापर वाक्यात कुठं केला जातो? तर नामाचा वापर वाक्यात कर्ता आणि कर्माच्या जागी केला जातो. आणि सर्वनाम सुद्धा तसंच आहे, कर्ता आणि कर्म म्हणून नाम सर्वनाम वापरलं जातं. विशेषणाची जागा कुठं आहे? बऱ्याचशा ठिकाणी विशेषणाची जागा ही नामाच्या आधी असते. क्लेवर बॉय, इंटेलिजंट गर्ल, है ना, फॅट मॅन, बिग हाऊस, लॉंग रिव्हर, याप्रमाणे यांच्या जागा वाक्यातल्या ठरलेल्या आहेत. बरोबर आहे. आपण वाक्य शिकणार आहोत, वाक्यरचना शिकणार आहेत. ग्रामर म्हणजे काय? तर ग्रामर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वाक्यरचनांचा अभ्यास म्हणजे व्याकरण. जवळपास अप्रॉक्सिमेट 275 प्रकारच्या वाक्यरचना आहेत. बस एवढ्याच आहेत. ह्या एकदाच्या तुम्हाला समजल्या आणि शब्दार्थ पाठ असले तर तुम्ही इंग्रजी या विषयात पूर्ण मार्क घेणार. डेफिनेटली, आय अश्युअर यू. ओके. 275 वाक्यरचना आहेत जवळपास. म्हणजे उदाहरणार्थ नॉट ओनली बट अल्सो ही एक वाक्यरचना आहे. नॉट ओनली बट अल्सोचा वापर असलेलं वाक्य, त्याची रचना, त्याचे नियम. ऍज सुन ऍज त्याचं वाक्य. सो दॅटचा वापर असलेलं वाक्य, है ना. एकाच वाक्यात सो दॅट आणि नॉट ओनली बट अल्सो येऊ शकतात का? नाही येऊ शकत. सो दॅटची वाक्यरचना वेगळी आहे, त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळे आहेत, त्याचे नियम वेगळे आहेत. नॉट ओनली बट अल्सोची वाक्यरचना वेगळी आहे, ऍज सुन ऍजची वाक्यरचना वेगळी आहे. डिग्री मध्ये फक्त डिग्री हा टॉपिक जरी घेतला तरी डिग्री मध्ये 14 प्रकारच्या वाक्यरचना पाहायला मिळतात, शिकायला मिळतात. 275 जे मी बोलतोय त्याचं अनालिसिस केलं तर पटकन 5 मिनिटात अनालिसिस होऊ शकतं. या कोणत्या 275 जवळपास वाक्यरचना आहेत, आलं का लक्षात? फक्त या डिग्री या टॉपिकचा विचार केला तर डिग्री मध्ये तुम्हाला 14 प्रकारच्या वाक्यरचना पाहायला मिळतील. ओके. टेन्सेस मध्ये 12 काळ आहेत, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक काळात 6 वाक्यरचना तुम्ही आणखी तयार करू शकतात. 72 प्रकारच्या वाक्यरचना फक्त 12 काळात पाहायला मिळतात. आणि या वाक्यरचना आहेत त्यांना एक एक दोन दोन नियम आहेत. ते नियम एकदाचे समजले की तुम्हाला वाक्यरचना सहज तयार करता येतील. एक, शब्दांच्या जाती समजल्या, कुठलं नाऊन आहे, कोणतं प्रोनाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह काय असतं, व्हर्ब काय असतं, हे एकदाच समजलं. आणि मग त्यांचा वाक्यातला वापर, कोणत्या ठिकाणी नाऊन वापरायचं, प्रोनाऊन वापरायचं, व्हर्ब कसं वापरायचं हे समजलं म्हणजे ती व्याकरण आहे. आपला ग्रामर बाबतीतला किंवा इंग्रजी या विषयातल्या बाबतीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्या पद्धतीने शिकून घेतलं तर स्टेप बाय स्टेप. भाषा हे इतर विषयांसारखं नाहीये, तुम्ही कुठूनही सुरुवात केली तरी चालून जाईल. म्हणजे इतिहासामध्ये बोस्टन टी पार्टी वाचून घेतलं तर चालून जाईल डायरेक्ट. 1942 क्विट इंडिया मुवमेंट, चले जावचं आंदोलन वाचून घेतलं तरी चालून जाईल. 1920चं नॉन कॉपरेशन मुवमेंट महात्मा गांधींचं वाचलं मध्येच तरी चालेल तुम्हाला. कुठलाही समाज सुधारक, कुठलाही एक समाज सुधारक घेतला तो वाचून घेतला तर चालेल. पण इंग्रजीत तसं नाही करतायत. मध्येच तुम्ही चेंज द वे सुरू करू शकतात असं नाही होणार. गणितासारखं आहे. भाषा हे कौशल्य आहे, लक्षात घ्या. हे फक्त नॉलेज नाही तर हे कौशल्य, स्किल आहे. आणि स्किल कधी आत्मसात करू शकतो आपण? प्रॉपर प्रॅक्टिसने. तुम्ही व्यवस्थित सराव जर केला तरच याच्यावरती मात करता येते. हे स्किल आपण अक्वायर करू शकतो. भाषा हे कौशल्य आहे, लक्षात घ्या. ऑलवेज रिमेंबर, लँग्वेज इज अ स्किल अँड इट इज द बेस्ट स्किल फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे.
प्रत्येकाला काय इंग्रजी कंपल्सरी केलंय? प्रत्येक स्पर्धा परीक्षेला इंटरनॅशनल लँग्वेज आहे, ऑफिशियल लँग्वेज आहे. बरेचसे GR सर्क्युलर हे इंग्रजीतनं येतात. एकदा तुम्ही अधिकारी झाल्यावर, पोस्ट मिळवल्यावर जे काही GR सर्क्युलर, जे काही रूल्स वगैरे आहेत ते तुम्हाला वाचून समजले पाहिजेत. कोणी तुम्हाला काही प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुम्हाला रिप्लाय देता आला पाहिजे इंग्रजीत. वाचलेलं कळलं पाहिजे, त्याच्यावर रिस्पॉन्स देता आला पाहिजे. त्यासाठी तुमच्यामध्ये हे लँग्वेजचं स्किल असलं पाहिजे आणि ते चेक केलं जातं आयोगाच्याच परीक्षांमार्फत. ठीक आहे. त्यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. इंटरनॅशनल लिंक लँग्वेज आहे, सगळ्यांना माहिती असली पाहिजे, है ना. आणि आपली फर्स्ट लँग्वेज नाहीये इंग्रजी, सेकंड थर्ड लँग्वेज आहे भारतामध्ये. 1964 ला कोठारी कमिशन येऊन गेलं. कोठारी कमिशनने 3 लँग्वेज फॉर्म्युला मांडला होता. त्याच्यात इंग्लिश फर्स्ट लँग्वेज इज मदर टंग, सेकंड लँग्वेज इज हिंदी इन सम स्टेट्स अँड इंग्लिश इज द थर्ड लँग्वेज. मग इंग्रजी आपल्याकडे जर महाराष्ट्रात थर्ड लँग्वेज आहे तर आपल्याला नक्कीच तिला आत्मसात करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्धा तास, पाऊण तास आपण इंग्रजी शिकत आलेलो आहे शाळेतनं. ते अजूनही कव्हर झालेलं नाहीये. ते एकदाच व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण शिकून घेतलं की या अडचणी सॉल्व्ह होतील. कंजंक्शन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन यांचा वाक्यात वापर कसा करावा, है ना, हे सगळं माहिती असलं पाहिजे आपल्याला. याच्यामुळे वाक्य लांबतात, मोठी होतात. कंजंक्शनमुळे मोठमोठी वाक्य तयार होतात, प्रेपोजिशनमुळे आणि इंटरजेक्शनमुळे कुठल्या प्रकारच्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत म्हणजे ते आपोआप व्यक्त होतात. विचार करून भावना व्यक्त होत नाही. म्हणजे वाव म्हणताना विचार नाही करावा लागत. म्हणजे एखादं सुंदर गार्डन पाहिलं, बाग पाहिली सुंदर, आणि मग आता विचार करत बसलो मी आता काय बोलू ही सुंदर बाग पाहून, आणि मग 2, 4, 5 मिनिटांनी शब्द आठवला, हा वाव शब्द आहे. मग आता एक्सप्रेशन देणार, वाव बडा ब्युटिफुल गार्डन दिस इज. असे एक्सप्रेशन नाही देत ना, हे अचानक येतात. वाव. नाही इंग्रजीत असेल तर मराठीत येतो, अरे वा काय सुंदर बाग आहे, असं आपण बोलणार. तर इंटरजेक्शनचा वापर कमी आहे, त्याच्यावर प्रश्नही कमी असतात फार, पण आपल्याला तो पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे म्हणून माहिती असलं पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा वापर पाहायला मिळेल फक्त तुम्हाला, है ना. बघा, आणखी काही टॉपिक्स आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाहिलं, त्यानंतर सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट वर प्रश्न येतात. त्याच्यातले काही नियम इथे या ठिकाणी घेतलेले आहेत मी. ओके. आणखी पुढे ग्रामरचे भाग आहेत ते सांगतोय. सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट बद्दल जे बोललो किंवा स्पॉट द एरर बद्दल जे बोललो त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. एक नियम बघा, हा तुम्हाला हे लेक्चर जॉईन केल्यावर निश्चितच थोडा फायदा झाला पाहिजे की नाही, आपल्याला 2-4-8 नियम चांगले शिकायला मिळाले. हे लेक्चर ऐकल्यानंतर निश्चितच ती खात्री. when two subjects connected by, along with, together with, accompanied by, as well as, including, in addition to. म्हणजे तुम्हाला वाक्यात जर क्रियापद वापरायचं असेल तर ते कसं वापराल, सिंग्युलर क्रियापद वापरायचं की प्लुरल वापरायचं, हे कशावरनं ठरतं, तर काही वेळेस ते कंजंक्शनच्या वापरावरनं सुद्धा ठरतं. दीज आर दी कंजंक्शन्स. हे कंजंक्शन्स आहेत. कंजंक्शनचे 2 प्रकार आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेट क्लॉजेस ज्याच्यापासून तयार होतात ते असतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. रिलेटिव्ह क्लॉजेस आपण ज्यांना म्हणतो. क्लॉजेसच्या प्रकारात आहेत नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, है ना. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे अँड, बट, ऑर यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हटलं जातं. 2 स्वतंत्र वाक्य जोडली जातात. आता या ठिकाणी बघा, नियम असा होता की या शब्दांनी जर 2 कर्त्यांना तुम्ही जोडलं, आता उदाहरणार्थ हे वाक्य बघा सगळ्यांनी, हे रॉंग सेंटेन्स आहे. अनिकेत ही इज अ फ्रेंड्स. हा एक सब्जेक्ट आहे अनिकेत आणि हा एक सब्जेक्ट आहे, 2 सब्जेक्ट आहेत. ओके. आणि त्याला जोडलेलं आहे ऍज वेल ऍज ने. पुढे आपल्याला क्रियापद वापरायचं आहे, लाईक वापरलेलं आहे, हे चुकीचं आहे. कारण की नियम काय सांगतो आपल्याला, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, ऍज वेल ऍज, इन्क्लुडिंग, यांनी जर 2 कर्ते जोडले जात असतील, द वर्ब इज युज्ड ऍज पर द फर्स्ट सब्जेक्ट. पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद असलं पाहिजे. पहिला कर्ता आहे अनिकेत, एकवचनी आहे, म्हणून या लाईकला एस लागला पाहिजे, लाईक्स. हे उत्तर बरोबर खाली दिलेलं आहे, लाईक्स. इज किंवा आर वापरायला विचारलं आपल्याला की अनिकेत ऍज वेल ऍज हिज फ्रेंड्स, तर काय वापराल, निश्चितच इज वापरला जाईल. पण आपण बोलताना कसं चुकतो बघा, अनिकेत ऍज वेल ऍज हिज फ्रेंड्स आर गोइंग टू मुंबई. आर म्हणणार आपण, कारण की बोलायला ते योग्य वाटतं. आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, नियम काय आहे हे महत्वाचं आहे. कम्युनिकेशन करताना ग्रामरच्या चुका बरेच जण करतात, इंग्लिश पीपल सुद्धा करतात, इंग्रजी लोक सुद्धा करतात. काही कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, कारण की बोलताना व्याकरणाचे नियम फॉलो होतीलच असं नाहीये. मी मराठीत बोलतोय, शिकवतोय, मध्ये मध्ये इंग्रजी वापरतोय, मी 100% मराठी ग्रामॅटिकली करेक्ट बोलतोय का, कम्युनिकेशन मध्ये फक्त मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला, मला समजला, हे महत्वाचं असतं.
पण लिहिताना आणि वाचताना व्याकरणाचं ऍप्लिकेशन व्यवस्थित होतं. व्याकरण तिथंच जास्त वापरलं जातं. लक्षात घ्या ना, आपल्याला लिहायचं वाचायचं आहे. ठीक आहे ना. आणखी एक नियम बघा, व्हेन टू सब्जेक्ट. आता हा नियम काय सांगतो वरचा, की पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद असलं पाहिजे. पण हाच नियम इथं बदललेला दिसतो. जेव्हा हेच करते आयदर ऑर, नायदर नॉर किंवा ऑर ने जोडले जातील, तेव्हा क्रियापद हे ऍज पर द सेकंड सब्जेक्ट आलं पाहिजे. दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरलं गेलं पाहिजे. बघा इथं उदाहरण, नायदर द बॉय नॉर द गर्ल्स. द बॉय आणि द गर्ल्स हा एक सब्जेक्ट आहे, हा दुसरा सब्जेक्ट आहे ना. दोघं सब्जेक्ट कशाने जोडले गेले, नायदर आणि नॉरने. मग हे जे क्रियापद आहे पुढचं, हे कोणानुसार आलं, या दुसऱ्या सब्जेक्ट नुसार. गर्ल्स नुसार आर लिहिलेला आहे, तुम्ही द बॉय नुसार लिहिला असता तर इज आला असता, पण तो चुकीचा आहे. मग हे असे सगळे नियम आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक मध्ये पाहायला मिळतात. पार्ट्स ऑफ स्पीच नंतर हा टॉपिक शिकवला जातो, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. करता आणि त्याच्यासोबत योग्य रूप, हे दोनच नियम सांगितले मी या ठिकाणी. बरेच नियम आहेत सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे. तर हे दोन नियम तुम्ही तूर्त लक्षात ठेवा. दोन करते जेव्हा अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, ऍज वेल ऍज, इन्क्लुडिंग आणि इन ऍडिशन टू ने जोडले जातात, तेव्हा क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार वापरायचे. हे शब्दच पाठ करायचे. कोणते, हे लाल अक्षरात जे मी दिलेले आहेत ते, हे शब्दच पाठ करा, हे कंजंक्शनच पाठ करा. आणि हे दिसले की पहिला कर्ता कोणता आहे ते बघायचं, आणि मग एक वचनी असेल तर इज, वॉज, हॅज ही क्रियापद वापरायची. अनेक वचनी असतील तर आर, वेअर, हॅव ही क्रियापद वापरायची. आणि हा दुसरा नियम, आयदर ऑर, नायदर नॉर, ऑर ने जोडलेले असतील तर दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरलं पाहिजे. दुसऱ्या कर्त्यानुसार. मग एक वचनी असेल तर एक वचनी, अनेक वचनी असेल तर अनेक वचनी. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल्स हा टॉपिक आहे ग्रामर मध्ये. आणखी आर्टिकलचे दोन प्रकार पडतात, डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल. निश्चित उपपद आणि अनिश्चित उपपद. डेफिनेट आर्टिकल आहे द आणि इनडेफिनेट आर्टिकल आहे ए आणि एन. आर्टिकल्स हे फक्त नाउन सोबत वापरले जातात, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त नाउन, हे माहिती पाहिजे सगळ्यात बेसिक आधी. नामाचे 5 प्रकार मी तुम्हाला बोललो, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. याच्यापैकी मटेरियल नाउन सोबत आर्टिकल येत नाही. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत पण आर्टिकल येत नाही. प्रॉपर नाउन सोबत सुद्धा येत नाही, पण याला अपवाद आहे. म्हणजे सन प्रॉपर नाउन आहे, पण सन सोबत आपण द वापरतो. मग नियम आहेत. मग द वापरण्याचे फक्त काहीतरी 15 एक मेन नियम आहेत, प्रमुख नियम आहेत, की कुठं कोणत्या प्रॉपर नाउन सोबत द वापरायचा. सगळ्याच प्रॉपर नाउन सोबत आर्टिकल वापरत नाही. तुमच्या, माझ्या, आपल्या नावांसोबत कधी आर्टिकल वापरतो का आपण? आय एम, आता मी ईश्वर, माझं नाव आय ने सुरू झालेलं आहे, तर मी ऍन ईश्वर सोनगरे असं म्हणेल का? द ईश्वर सोनगरे असं म्हणायला पाहिजे? नाही, दोघं चुकीचे आहेत. आय एम ईश्वर सोनगरे असंच म्हणेल फक्त. ऍन ईश्वर सोनगरे किंवा द ईश्वर असं म्हणणार नाही, चुकीचं आहे. आपण ज्या शहरात, गावात राहतो त्या गावांची नावं, शहराची नावं, राज्यांची नावं प्रॉपर नाउन्स आहेत. जळगाव प्रॉपर नाउन आहे, मुंबई प्रॉपर नाउन आहे, गोवा प्रॉपर नाउन आहे, महाराष्ट्र प्रॉपर नाउन आहे, इंडिया हे पण प्रॉपर नाउन आहे. कोणतंच आर्टिकल येत नाही. आर्टिकल्स कुठं वापरावे आणि कुठे वापरू नये हे पण माहिती पाहिजे. सगळ्याच नावांसोबत आर्टिकल वापरत नाही, उपपदे वापरत नाही, लक्षात घ्या, है ना. ओके. तर आर्टिकलचे नियम आहेत बरेचसे. ए आणि इनडेफिनेट आर्टिकलचे नियम आहेत, द डेफिनेट आर्टिकलचे आहेत. नामासोबतच आर्टिकल वापरतात, एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी. विशेषण, क्रिया विशेषण यांच्यासोबत कोणत्याच पार्ट्स ऑफ स्पीच, उरलेल्या 9 पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत, 7 पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत त्यांच्यासोबत आर्टिकल वापरत नाही, फक्त नाउन सोबत वापरतात, लक्षात घ्या. टेन्सेस, काळ, एकूण 12 प्रमुख काळ तर 3च आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पण या प्रत्येक काळात 4 उपप्रकार पडतात, 4 4 4. एकूण काळ झालेत 12 काळ आहेत. आणि मी तुम्हाला बोललो 72 टाइप्स ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर्स आर देअर. 72 प्रकारच्या वाक्यरचना पाहायला मिळतात. एक वाक्य असतं विधानार्थीचं, त्यानंतर दुसरं असतं निगेटिव्ह, तिसरं असतं व्हर्बल क्वेश्चन, चौथं असेल व्हर्बल निगेटिव्ह, पाचवं WH क्वेश्चन आणि 6वं WH क्वेश्चन निगेटिव्ह. विचार करा, या 6 वाक्यरचना प्रत्येक काळात शिकायला आपल्याला मिळाल्या. तर इंग्रजी लेखनाच्या बाबतीतल्या किंवा जे काही लिहिलेलं असतं त्या वाचनाच्या बाबतीतल्या, बोलण्याच्या बाबतीतले बरेचसे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात. ऐकलेलं समजायला लागतं. ठीक आहे.
आणि टेन्सेस शिकल्याशिवाय तुम्ही पुढच्या ग्रामरचे कोणतेही टॉपिक शिकू शकत नाही, कारण की प्रत्येक पुढच्या ग्रामरच्या टॉपिक मध्ये आपल्याला काळ म्हणजे काय हे माहितीच असले पाहिजे, काळांची सूत्र काय आहेत ही माहिती पाहिजे. काळ म्हणजे फक्त सूत्र असं नाहीये, प्रत्येक काळाचा वापर ठरलेला आहे वाक्यातला, कोणतं काळ कुठे वापरायचं हे ठरलेलं आहे. उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट टेन्स घ्या, साधा वर्तमान काळ. तुम्हाला तुमच्या दररोजच्या सवयी, दररोजची कामं बोलून दाखवायची असतील तर फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. सकाळी लवकर उठतो, नेहमीची सवय माझी लवकर उठण्याची. मग हे वाक्य कायम सिंपल प्रेझेंट मध्ये बोललं गेलं पाहिजे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, द अर्थ मूव्स अराउंड द सन, कायम सिंपल प्रेझेंट मध्ये बोललं गेलं पाहिजे. आलं का लक्षात? आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे, माझं प्रोफेशन, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोललं गेलं पाहिजे. येतंय लक्षात? सायंटिफिक फॅक्ट असतील, वैज्ञानिक तथ्य असतील, ती सुद्धा कायम सिंपल प्रेझेंट मध्ये बोलली जातात. वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस, याप्रमाणे. आलं लक्षात? तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स हा वापर झाला, असा प्रत्येक काळाचा वापर आहे. 12 काळांचा प्रत्येकाचा वापर कुठं कसा करायचा याचे नियम आहेत. फक्त सूत्रच महत्वाचे नाही, तर काळ कुठं वापरतात. S+V1+O पाठ झालं सिंपल प्रेझेंट टेन्स, पण कुठं वापरतात हे माहिती असलं पाहिजे ना. टाइप्स ऑफ सेंटेन्स: असर्टिव्ह, इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी. विधानार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ही वाक्यांचे 4 प्रकार. पुन्हा याच्यात 2-2 प्रकारे काही ठिकाणी. असर्टिव्ह मध्ये अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह मध्ये सुद्धा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह मध्ये व्हर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन, व्हर्बल निगेटिव्ह, WH निगेटिव्ह, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहेत, है ना. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स वाक्याच्या कार्यानुसार, फंक्शन्स नुसार हे 4 प्रकार पडलेले आहेत. काही पुस्तकात तुम्हाला आणखी 3 प्रकार पाहायला मिळतील, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. ते आहेत पुढे मी सांगतोय. हे जे प्रकार आहेत ते क्लॉजेस वरनं, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज वरनं पडलेले प्रकार आहेत. आलं का लक्षात? मग ते कुठलेही असू शकतात यापैकी 4 प्रकारांपैकी. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स 4 ही प्रकार वाक्याचे. हे आपण काय बोलतोय सगळं ग्रामर मध्ये कोणकोणत्या, म्हणजे इंग्रजी विषयात कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, या विषयाचा आवाका किती आहे, है ना, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आलं का लक्षात? ग्रामर दिलेलं असतं, फक्त ग्रामर लिहिलेलं असतं, टॉपिक्स दिलेले असतात. ते किती डिटेल मध्ये मी जे बोलतोय ते एकदम बेसिक मधल्या बेसिक टॉपिक वर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आपण फक्त ऍडव्हान्स टॉपिक कव्हर करून घेतो, बेसिक टॉपिक सोडून देतो, एक वचन अनेक वचनचे नियम वाचणं सोडून देतो. काय सोपा टॉपिक आहे, याच्यावर कसला प्रश्न येतोय आता, असं नाहीये. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला एक वचन अनेक वचनावर प्रश्न आलेले दिसतील. किती बेसिक टॉपिक आहे त्यावर सुद्धा प्रश्न असतात. असं आपण म्हणूच शकत नाही की फक्त आता या पार्ट्स ऑफ स्पीच वर काही जास्त प्रश्न येत नाही, पुढचे टॉपिक, कुठलाच टॉपिक सोपा किंवा कठीण नसतो. या स्टेप्स आहेत ग्रामरच्या. आलं का लक्षात? एक स्टेप कव्हर करत जावी लागते पुढे. प्रत्येक टॉपिकला सारखं भेटायचे, सारखं महत्व आहे, लक्षात घ्या. सिंथेसिस हा टॉपिक आहे ग्रामरचा, तुम्हाला बऱ्याच पुस्तकात लिहिलेला दिसेल सिंथेसिस. यामध्ये वाक्य एकत्रीकरण, कंजंक्शन आपण जो पाहिला ना, कंजंक्शनशी संबंधित आहे. वाक्य एकत्रीकरण कसं केलं जातं? सो दॅटचा वापर केला जातो, नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज, बोथ अँड, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, इफ, अनलेस. या इफ अनलेस मध्ये तुम्ही जवळपास 3 प्रकारच्या वाक्यरचना शिकाल. इफ अनलेसची वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात. काही शॉर्टकट्स आहेत, शिकत असताना आपल्याला ते शॉर्टकट माहिती पडले तर पुढचं टेन्शन वाचतं, आपला ताण वाचतो. उदाहरणार्थ, जर इफ आणि अनलेसचं वाक्य विचारलं गेलं परीक्षेत आणि क्लॉज विचारला की चला ओळखा, इफ आणि अनलेस आलेल्या वाक्यात याचा क्लॉज काय आहे. त्याचा क्लॉज फिक्स आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. इफ आणि अनलेस वाक्यात असेल तर त्याचा क्लॉज असतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आलं का लक्षात? कायम फिक्स आहे, बदलणार नाही. कंडिशनल सेंटेन्सेस असतात आणि इफ आणि अनलेस असलेली वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटली जातात. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. 3 प्रकारचे मी बोललो आणखी, सिंपल म्हणजे साधं, कंपाऊंड म्हणजे संयुक्त आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. सिंथेसिस मध्ये मग हे सगळे टॉपिक जे मी बोललो त्या सगळ्यांचा समावेश होतो. नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज, सो दॅट, बोथ अँड, ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, हे सगळे टॉपिक्स. त्यानंतर ग्रामर मध्ये आणखी ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये
हे टॉपिक्स येतात बघा. डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री ही या नावांशी आपण परिचित आहोत है ना. 5 प्रकारे डिग्रीची वाक्य बदलतात. डिग्रीची वाक्य 5 प्रकारे तयार होतात आणि त्या 5 प्रकारांमध्ये एकूण वाक्यरचना जी आहे ते 14 प्रकारच्या वाक्यरचना आहेत. मी बोललो ना, पहिला जो प्रकार आहे त्यात 2 वाक्यरचना, दुसरा प्रकार जो डिग्रीचा आहे त्यात 3 वाक्यरचना, तिसऱ्या प्रकारात 3, चौथ्या प्रकारात 3 आणि 5व्या प्रकारात 3. पुस्तकांमध्ये पहिला, दुसरा आणि चौथा असे 3च प्रकार दिलेले आहेत बऱ्याच पुस्तकांमध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा हे 3च प्रकार शिकवले जातात. तिसरा निगेटिव्ह आणि 5वा निगेटिव्ह प्रकार शिकवलाही जात नाही. पण हे सगळे प्रकार जर आपण पाहिले तर 14 प्रकारच्या वाक्यरचना डिग्रीत पाहायला मिळतात. का महत्वाचं आहे डिग्री आणखी सांगू? बघा, जनरल अवेअरनेसचे ज्या बिट्स आहेत सगळ्या, जगातील सगळ्यात मोठे, सगळ्यात उंच, सगळ्यात लहान, सगळ्यात विस्तीर्ण, सगळ्यात जास्त लोकसंख्येचे, सगळ्यात कमी लोकसंख्येचे असे भरपूर तुम्ही वाक्य वाचलेली आहेत, पाठ केलेली आहेत. सिंगल बिट क्वेश्चन्स आहेत, ते सगळे सिंगल बिट सेंटेन्सेस आहेत है ना. तर याच्यात सुपरलेटिव्ह डिग्रीचा समावेश आहे सगळ्या ठिकाणी. द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. जनरल अवेअरनेसचा प्रश्न आहे, जगातील सगळ्यात लांब नदी कोणती? द नाईल है ना. इजिप्त. द अमेझॉन इज द लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. आर यू गेटिंग इट? तर ह्याप्रमाणे डिग्री म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीची वाक्य हे जनरल अवेअरनेसचे हे स्टेटमेंट्स तयार होतात, विधानं तयार होतात. ते आपल्याला स्वतः तयार करता येतात इंग्रजीत. आणि जे काही लिहिलेलं असेल इंग्रजीत, तुमच्याकडे काही मॅगझिन्स असतील, पुस्तकं असतील, त्यातनं वाचलेलं समजेल. आणि तेच वाक्य तुम्ही कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह मध्येही बोलू शकतात. द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. द नाईल इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन द वर्ल्ड. नो अदर रिव्हर इन द वर्ल्ड इज ॲज लॉंग ॲज द नाईल. अशी कोणतीच नदी नाहीये जगातली जी नाईल इतकी लांब आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे काय आहे माहितीये का? सिंथेसिस किंवा ट्रान्सफॉर्मेशन. जसं मराठीत एक वाक्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. उदाहरणार्थ, नाईल ही जगातील सगळ्यात लांब नदी आहे. हेच वाक्य मी असंही बोलू शकतो. नाईल ही जगातल्या इतर कोणत्याही नद्यांपेक्षा अधिक लांब आहे, असंही बोलता येईल. तोच अर्थ आहे. अशी कोणतीच नदी नाही जगातील जी नाईल इतकी लांब असेल किंवा नाईल इतकी लांब आहे, याचा पण तोच अर्थ होतोय. म्हणजे मराठीत जर मी सारख्या अर्थाची अशी 3 वाक्य बोलू शकतो, मला वाटेल ते वाक्य बोलू शकतो मी, तसं इंग्रजीत पण बोलता येतं. मग जर ही वाक्य जशी बोलता येतात तशी लिहिता सुद्धा येतात. मग लिहिण्याचे नियम आहेत आणि ते म्हणजे व्याकरण. ते व्याकरणात आपल्याला पाहायला मिळतं. बघा, व्याकरण फक्त परीक्षेपुरता मर्यादित ठेवू नका, हे आयुष्यभर तुम्हाला कामात येईल. बोलण्याची रीत आहे, पद्धत आहे. आपण बोलण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. लँग्वेज इज द बेस्ट मीडियम ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनच्या प्रकारांमध्ये सगळ्यात महत्वाचं मीडियम म्हटलंय लँग्वेज. डे टू डे लाईफ मध्ये सगळी कामं करून घेण्यासाठी भाषा हा एकमेव पर्याय आहे है ना. मग भाषा एकदाची स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये शिकून घ्या. मग आपण जे बोलतो ते स्टँडर्ड नसतं का? बऱ्याच वेळेस आपण जे बोलतो ते डायलेक्ट असतात. व्हॉट डू यू मीन बाय डायलेक्ट? डायलेक्टचा अर्थ होतो बोली भाषा किंवा तुम्ही लोकभाषा त्याला म्हणू शकतात. उदाहरणार्थ, खानदेशचा विचार केला अहिराणी है ना, विदर्भातली जी लँग्वेज आहे मराठी ती, किंवा आदिवासी पाड्यावर एखादी लँग्वेज बोलली जाते आदिवासी भागात ती, ह्या डायलेक्ट आहेत. डायलेक्ट म्हणजे बोली भाषा. आणि आपण जे शिकतोय व्याकरण ते स्टँडर्ड लँग्वेजचं आहे. दॅट इज अ स्टँडर्ड लँग्वेज. द लँग्वेज विच इज स्पोकन बाय फोक. लोक, फोक आणि पीपल मध्ये फरक आहे. पीपल म्हणजे जनरल, सर्व प्रकारची लोक, आणि फोक म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात, एका विशिष्ट प्रजातीची, विशिष्ट परंपरा पाळणारी लोक, त्यांना फोक म्हटलं जातं. म्हणून फोक पासून तयार झाले शब्द फोक डान्स, लोकनृत्य, फोक सॉन्ग, लोकगीत म्हणजे विशिष्ट लोकांनी गायलेलं गीत, विशिष्ट लोकांनी केलेलं नृत्य, त्यांच्या परंपरागत चालत आलेला तो नृत्य प्रकार है ना. तर हे फोक शब्दापासून हे तयार झालेले शब्द आहेत. ठीक आहे, ओके. तर डिग्रीमध्ये 14 प्रकारच्या वाक्यरचना आहेत. व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. तुम्ही एखादं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलू शकता, तेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलू शकता. ह्या सुद्धा बोलण्याच्या पद्धती आहेत. आपल्याला प्रश्न काय येतो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह काय होईल आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह काय होईल. 12 काळ आहेत, 8 काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होतं फक्त. Only 8 tenses are changed into passive voice. 4 are not. Which are 4? Future continuous,
Last three, present perfect, past perfect and future perfect continuous. These four tenses are never changed in passive voice. And we can understand with the help of some rules. Okay. आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर पॅसिव्ह व्हॉइस होतं, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. काही नियम आहेत व्हॉइसचे. प्रत्येक वाक्याचं होईलच पॅसिव्ह व्हॉइस असं नाहीये, कंपल्सरी नाहीये. काही ठिकाणी जबरदस्तीने करतात. भाषा जबरदस्तीने ओढून ताणून वापरली जात नाही. भाषा सोप्या पद्धतीने सहज वापरली जाईल आणि समजेल सगळ्यांना अशी वापरली जाते. ओके. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा एक टॉपिक आहे. प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे लिहिले गेले, बोलले गेले, डायरेक्ट स्पीच. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथीला आपण भाषणात भाग घेतला, भाषणाच्या स्पर्धेत. काही वाक्य फेमस आहेत. प्रत्येक भाषण देणारा ती वाक्य बोलतो म्हणजे बोलतो. लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे फेमस वाक्य आहे. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. आपण इनडायरेक्ट स्पीच कधीच बोलत नाही या वाक्याला. है ना, बोलतो का कधी स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्यांनी तो मिळवायला पाहिजे होता, असं बोलतो का आपण हे वाक्य? नाही. तर काही वाक्य कायम डायरेक्ट स्पीच मध्ये बोलली जातात आणि काही वाक्य मग आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. मी तुमच्याशी जे बोलतोय, तुम्हाला जे शिकवतोय, हे एखाद्याने विचारलं तुम्हाला नंतर की सर काय बोलले त्याबाबत, तर तुम्ही जेव्हा ते वाक्य तुमच्या पद्धतीने चेंज करून सांगाल तेव्हा ते इनडायरेक्ट स्पीच असेल. मग तिथे काही नियम फॉलो करावे लागतात. ते आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये परीक्षेत काय विचारलं जातं? डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं, इनडायरेक्टचं डायरेक्ट कसं करायचं, इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच कोणतं असेल आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट कोणतं असेल, 4-5 पर्यायांपैकी निवडा. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. हे वाक्याचे 3 प्रकार. as per the clauses, as per the main clause and subordinate clause, these are the 3 types of sentences. ओके. मग याच्यात कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आणखी 3 प्रकार. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. पुन्हा ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये 9 प्रकार, 8 ते 9 प्रकार. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, मॅनर, कंडिशन, पर्पज, डिग्री, असं एवढं डिटेल आहे ग्रामर सगळं. बघा, हे मी आता बोललो क्लॉजेस अँड काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, हे दाखवलं मी तुम्हाला. फिगर्स ऑफ स्पीच वर आधी प्रश्न यायचे, आता फार कमी येतात किंवा येतही नाही, किंवा काही स्पर्धा परीक्षांना येतात. राज्यसेवा देत नसाल, दुसऱ्या पण देत असाल तर तिथं फिगर्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीचचे रूल जिथं फॉलो होत नाही, ग्रामरचे रूल जिथं फॉलो होत नाही, तिथं तयार होतं फिगर्स ऑफ स्पीच. आपण जे व्याकरण मागं पाहिलं सगळं, म्हणजे क्लॉजेस आणि त्याच्या आधीचं सगळं व्याकरण, त्या व्याकरणाचे नियम इथं फॉलो होत नाही किंवा फॉलो झालेच पाहिजे असं नाहीये. उदाहरणार्थ बघा, रोहित सिंग्स ए सॉन्ग असं वाक्य आहे. हे ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य आहे. एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता मी काय करतो, मी समजा कवी आणि मी हे वाक्य तयार करून टाकतो. सिंग्स, एक मिनिट, सिंग्स रोहित अ सॉन्ग. आता असं वाक्य चालेल का, सिंग्स रोहित अ सॉन्ग? तर चालायला नाही पाहिजे. ग्रामरच्या दृष्टीने हे वाक्य चुकीचं आहे. पण हा एक फिगर्स ऑफ स्पीच आहे. हा फिगर्स ऑफ स्पीच आहे, इन्व्हर्जन. SION, INVERSION, INVERSION. This is the figures of speech. The words are not in correct prose order. असे याचं एक्सप्लेनेशन आहे की ह्या वाक्यातील शब्द जे ते योग्य क्रमाने दिलेले नाहीत. म्हणजे हा एक अलंकार झाला आणि त्या अलंकाराचं नाव आहे इन्व्हर्जन. व्याकरणाचे नियम अलंकारात फॉलो होत नाही. यमक जुळवण्यासाठी कवी वाक्यरचना उलट सुलट कशी करू शकतो, शब्दांची जागा बदलवू शकतो आणि तो अधिकार आहे. मग असं होऊ शकतं का भाषेमध्ये? बघा, भाषा गणितासारखं एक स्किल आहे, सरावाची गरज आहे असं मी बोललो, पण गणितासारखी रिजिड नाहीये. भाषा फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. भाषा आर्बिट्ररी आहे, लहरी आहे. एकच नियम सर्व ठिकाणी वापरला जाईल असं नाहीये. आलं का लक्षात? 2+2 4 एनिवेअर इन द युनिव्हर्स, जगात कुठेही जा. पण फेस या शब्दाचा अर्थ चेहरा असाच घ्यायचा असं नाहीये. फ्लेक्झिबिलिटी आहे, वाक्याच्या अर्थानुसार तो बदलू शकतो. आर्बिट्ररीनेस आहे, लहरीपणा आहे. तुम्ही म्हणजे एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही की हे असं इथं का वापरलं, कारण की त्या ठिकाणी लिटररी इंडिपेंडन्स बहाल केलेलं आहे भाषेमध्ये, साहित्यिक स्वातंत्र्य.
आलं का लक्षात? आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं काय माहिती पाहिजे, तर वाक्यरचना माहिती पाहिजे आणि फिगर्स ऑफ स्पीचच्या बाबतीत अलंकार ओळखता आला पाहिजे, है ना? म्हणजे उदाहरणार्थ एक वाक्य समजा, द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. उंटाला वाळवंटातलं जहाज असं म्हटलं जातं. हा कोणता अलंकार आहे? द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. हा मेटाफर फिगर्स ऑफ स्पीच आहे. आणि मी जर म्हटलं द कॅमल इज लाईक द शिप ऑफ द डेझर्ट, तर हा अलंकार होईल सिमिली. लाईकचा वापर केला, तुलना केली, सिमिली अलंकार. आणि लाईक काढून टाकला डायरेक्ट, म्हणजे मराठीत बघा ती तो एक अलंकार आहे. उपमेय हेच उपमान आहे असे जेथे वर्णन असते, तो कुठला अलंकार आहे बघा. आणि त्याची उदाहरणं दिली जातात. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती करते. मेटाफरचं उदाहरण आहे मराठीचं, तसंच इंग्रजीत पण आहे. ठीक आहे. So these are the figures of speech: simile, metaphor, personification, transferred epithet, paradox, त्याच्यानंतर ऑक्झिमॉरॉन, है ना? हे सगळे फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती असले पाहिजे. जर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची कुठलीही, तर आपल्याला हे फिगर्स ऑफ स्पीच माहिती असले पाहिजे. मूड हा एक प्रकार आहे. जास्त प्रश्न येत नाही, येतीलच असं नाहीये, पण मूडचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार आपल्याला माहिती असले पाहिजे. सबजंक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड, है ना? या प्रकारचे मूडचे 3 प्रकार, इंडिकेटिव्ह मूड, सबजंक्टिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड. तिसरा प्रकार, वाक्याचे प्रकार ज्यांना माहिती असतील ना, त्यांना हे 3 प्रकार काहीच विशेष नाहीये. सहज त्यांना समजतील हे 3 प्रकार काय आहेत. काय असतं? वाक्य दिलेलं असतं. उदाहरणार्थ, यू आर गोइंग देअर. ओळखा या वाक्याचा मूड काय? या वाक्याचा मूड आहे इंडिकेटिव्ह मूड. मग इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय? सर्वसाधारण साधं वाक्य, सिंपल सेंटेन्स, ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. मग होकारार्थी विधानार्थी असेल, नकारार्थी विधानार्थी असेल, व्हर्बल क्वेश्चन असेल, डब्ल्यूएच क्वेश्चन असेल, त्याचा मूड असतो इंडिकेटिव्ह मूड. हा तुमचा 1 मार्क इथं तयार झाला. साधं वाक्य कुठलंही दिसो, डब्ल्यूएच क्वेश्चन दिसो किंवा व्हर्बल क्वेश्चन आलेलं असेल, त्यांचा मूड फिक्स इंडिकेटिव्ह मूड. ओके, वेट अ मिनिट. ठीक आहे. हे बघा प्रश्न कसे येतात. क्वेश्चन प्रकार, फिल द ब्लँक्स यावर प्रश्न असतात. कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करा. अर्धवट वाक्य दिलं जातं आणि ते वाक्य पूर्ण करायला सांगितलं जातं. चूज द ग्रामॅटिकली करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स, चूज और सिलेक्ट करेक्ट पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, अफर्मेटिव्ह, डिग्री, एटसेट्रा यावर प्रश्न असतात. स्पॉट द एरर आणि कॉम्प्रहेन्शन. कॉम्प्रहेन्शन, हा ती कॉम्प्रहेन्शन बद्दल मी बोललो नाही, आपण व्होकॅब्युलरी आणि ग्रामर बद्दल बोललो. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर चांगलं झालं तुमचं की कॉम्प्रहेन्शन हे नॅचरली आपोआप डेव्हलप होतं. यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज नाहीये, फक्त वाचनाचा सराव करत राहावा लागतो, वाचन करत राहावं लागतं बस. बघा एक 2 उदाहरणं घेऊ फक्त. आता हे वाक्य, चूज द सेंटेन्स विच इज ग्रामॅटिकली इनकरेक्ट. वाक्य इनकरेक्ट आहे, ओळखा कोणतं. आय वॉन्ट टू सेल अ कार, आय वापरलेला आहे, त्यानंतर वॉन्ट टू चा वापर बरोबर केला आहे. सेल क्रियापदाचं पहिलं रूप आहे, माय कार वापरू शकतात. हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. यू ऑर आय एम, बघा यू सब्जेक्ट, आय सब्जेक्ट. मी बोललो आयदर ऑर नायदर नॉरचा नियम मी तुम्हाला सांगितला ऑरचा, की 2 कर्ते जेव्हा यांनी जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे दुसऱ्या कर्त्यानुसार येतं. दुसरा कर्ता आय आहे, एम बरोबर वापरला आहे, हे पण बरोबर आहे. द माईस, माईसचा अर्थ होतो उंदर, अनेक उंदर. माऊस अनेक वचन माईस. देअर अनेक वचनी बरोबर वापरलाय, रनिंग देअर. द स्टुडंट्स हॅज टेकन द बुक्स, म्हणजे तिसरं बरोबर होतं. द स्टुडंट्स हॅज, स्टुडंट अनेक वचनी नाम आहे, हॅजचा वापर चुकीचा आहे, इथं पाहिजे होतं हॅव. दिस इज रॉंग. असे प्रश्न परीक्षेला येतात, तुम्हाला ग्रामर माहिती असलं पाहिजे. एररचं वाक्य हे बघा, द स्टुडंट्स as well as their teacher has attended the program. as well as मी का घेतले 2-3 उदाहरणं, हे तुम्हाला मी ऑलरेडी बोललोय. त्याच्यावर कसे प्रश्न येतात बघा. as well as ने 2 सब्जेक्ट जोडलेले असतील तर क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार आलं पाहिजे. पहिला कर्ता कोण आहे? द स्टुडंट्स. हा इथं हॅज चुकीचा आहे, इथं पाहिजे होता हॅव. मग हे असं याप्रमाणे आपल्याला एरर काढता आला पाहिजे वाक्यातला. हा एक वाक्य आणखी, द बॉय विच इज व्हेरी क्लेवर इज माय फ्रेंड. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य संबंधित आहे प्रोनाऊनशी, प्रोनाऊनच्या प्रकारांशी. आणखी क्लॉजशी पण तुम्ही याचा संबंध जोडू शकता.
कोणता क्लॉज तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज, त्याच्याशी पण संबंध जोडू शकतात. ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आणि प्रनाऊनचे नियम आहेत या ठिकाणी. द बॉय विच इज व्हेरी क्लेवर इज माय फ्रेंड. मुलगा जो खूप हुशार आहे तो माझा मित्र आहे. जो साठी हु आणि विच हे दोन शब्द वापरले जातात. दोघी सर्वनाम आहेत. कोणते सर्वनाम आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत, संबंधदर्शक सर्वनाम. हु वापरतात लिव्हिंग थिंग साठी, सजीवांसाठी, आणि विच वापरतात निर्जीवांसाठी. मुलगा सजीव आहे, इथं हु पाहिजे होता. हु इज व्हेरी क्लेवर, म्हणजे एरर आहे बी पार्ट मध्ये. तर याप्रमाणे एररची वाक्य तयार होतात मित्रांनो. ठीक आहे, मला वाटतं एवढं